या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। दर्शक हो, आता पाहूयात एक महत्त्वाची बातमी। सोलापुरातील हद्दवाढ भाग असणारा प्रभाग क्रमांक 23 मधील प्रतापनगर ते सोरेगाव या भागातील अनेक समस्यांनी येथील नागरिक हैराण झाले आहेत। या भागातील लोकसंख्या 7,000 असून या लोकांना येण्या जाण्याकरिता प्रतापनगर ते सोरेगाव हा एकच रस्ता आहे, पण काही कारणानं तोही अर्धवट आहे। डीपी रस्त्याची आखणी करण्यात आली नाही। महानगरपालिका नगरोत्थान योजनेअंतर्गत ड्रेनेज लाईन, डीपी रस्त्याचं सिमेंट कॉन्क्रिटीकरण, प्रतापनगरच्या पाणी टाकीला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनवरील वॉल्व बसवणे तसंच हद्दवाढ भागातील रस्त्याचं त्वरित खडीकरण आणि डांबरीकरण करण्याबाबत अनेक वेळा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष भोजराज पवार यांनी महानगरपालिका यांना अनेक वेळा निवेदन दिलं होतं, पण अद्यापही एकाचंही उत्तर आलं नाही आणि कोणतंही काम झालं नाही। जर हे काम 10 दिवसात पूर्ण केलं नाही तर मोठं जन आंदोलन उभारू असा इशारा भोजराज पवार यांनी पत्रकार परिषदेत दिलाय। हद्दवाढ भागामध्ये रस्ते, ड्रेनेज लाईन, पाणी पुरवठा या ज्या आवश्यक सुविधा आहेत त्या सुविधा हद्दवाढ भागातील नागरिकांना मिळत नाहीत। वास्तविक पाहता 100% महापालिकेचे कर भरणारे लोक असताना देखील तर तिथं महापालिकेचं दुर्लक्ष आहे। ठेकेदार आणि महापालिकेचे अधिकारी मनमानी कारभार करतात। अनेक प्रश्न, अनेक कामं चुकीच्या पद्धतीने केलेली आहे। महापालिकेकडे टेक्निकली स्टाफ असताना देखील एखाद्या आढळण्यासारखं काम करायचं काम महापालिकेचं प्रशासन करतं। याचं कारण म्हणजे ठेकेदार आणि महापालिकेचे अधिकारी, संबंधित विभागाचे अधिकारी यांची मिलीभगत असल्यामुळे या कामावर नियंत्रण नाही आणि या कामावर सुपरविजन व्यवस्थित नाही, त्यामुळे असे चुकीच्या पद्धतीने कामं होतात। आणि महत्वाचा पहिला एक प्रश्न आमचा असा आहे की प्रतापनगरला सध्या ड्रेनेजचं काम चालू आहे। प्रतापनगर ते सोरेगाव हा जुना वहिवाटीचा रस्ता आहे। सध्या महानगरपालिकेच्या विकास आराखड्यामध्ये डीपी रस्ता म्हणून त्याची मंजुरी झालेली आहे। हे जवळजवळ 12 मीटरचा तो रस्ता आहे आणि त्या रस्त्यामधून जुळे सोलापूर मधून जी पाण्याची पाईपलाईन ती प्रतापनगरच्या टाकीला जी पुरवणारी आहे ती टाकण्यात आलेली आहे, परंतु त्यांचं जे वाल आहे ते वरच्या बाजूला एक 5 फुटाचा वाल, 5 ते 8 फुटाचा वाल हा रस्त्याच्या मधोमधी आलेला आहे। त्यानंतर महानगरपालिकेची जी उजनीपासून जी समांतर लाईन आहे ती पाकणीवरून ती सोरेगावच्या भीमा वॉटर सप्लाय केंद्राला ती लाईन गेलेली आहे। ती लाईन थोडीशी त्या रस्त्याच्या मधून टाकलेली आहे, पण त्याचंही वॉल जे आहे ते वॉल त्या रस्त्यामध्ये आहे। त्याचबरोबर जुनी एक हाय टेन्शनची महावितरण विभागाची लाईन आहे ती सुद्धा त्या रस्त्यातून जाते। जर महापालिकेने जर आपले आता कालावधी अनेक स्टाफ असताना कामाची प्रोसिजर करताना की पहिला त्या रस्त्याचं लेआउट आणि जे आखणी त्या रस्त्याची हद्द निश्चिती केली पाहिजे, त्यानंतर ड्रेनेज लाईन टाकण्याचं, पाईपलाईन टाकण्याचं आणि ह्या सगळी कामं त्यांनी करायला पाहिजे। पण या डीपी रस्त्यावर कोणत्याही प्रकारची त्यांनी डिमार्केशन न केल्यामुळे चुकीच्या पद्धतीनं तिथे वाल काढण्यात आलेला आहे आणि तिथून प्रतापनगरला 7,000 लोकवस्तीचं गाव आहे। परिसरातील 10 गावाची लोक आणि त्यांच्या बसेस, विद्यार्थ्यांच्या जे काय वाहतुकीच्या बसेस आहेत त्या बसेस त्या मार्गावरून जातात। अनेक हजारो शेतकरी व्हीव्हीपी कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेजचे हे सगळे जे विद्यार्थी त्याच रस्त्याने जातात, हा अडथळा महापालिकेच्या लक्षात आला नाही का महापालिकेच्या अधिकारात? म्हणून माझी विनंती आहे की त्या रस्त्याचं डिमार्केशन केलं पाहिजे आणि त्यानंतर त्या रस्त्यावरचे जे काय मध्यमधी जे वाल काढण्यात आलेले आहे, जे चुकीच्या पद्धतीने काढलेले आहे, ते संबंधित त्या विभागाच्या अधिकाऱ्यावर चौकशी होऊन त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि हे जे वाल आहेत ते त्वरित शिफ्ट करून आणि मगच आपण त्या ड्रेनेजचं काम करण्यात यावं अशा प्रकारची माझी एक विनंती आहे। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।